काय विकास झाला का नाही? पण मग इथं संजीव रेड्डीनं काहीच काम केलं नाही. काहीच विकास नाही केला. रस्ते तर बांधले. पहा ना, जाऊन पहा. चालता का? दाखवतो तुम्हाला किती खड्डे आहे, एवढाले खड्डे आहे. त्यानं नाही केलं म्हणलं यायला आम्ही 10 वर्ष दिलं. कधी त्यांना रोड पाहिले का? कसे खड्डे पडले का झालं? फक्त त्या दिवशी उद्घाटन केलं आणि झालं, मोकळं झाला. त्या दिवसापासून आला का? मतदान केलं पण यावेळेस त्याला कसंच नाही करणार. बरं मनसेतून राजू भाऊ आहे तुमची. पण ते सरकार येत नाही सध्या तरी त्यांचं. आता कसंच नाही होणार याच्या पुढे. आम्ही महाराष्ट्रातले सुज्ञ लोक, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा सगळे नाही हो. आम्हाला एवढं पटते का कुणाला पाळायचं आणि कुणाला आणणार. इथून तो कोणची सीट नाही येणार मॅडम. आणि आपल्या मतदारसंघाचं असं आहे का 2 रन देते एकाले. आपण त्याचा एक चान्स दिला, त्याला दुसराही चान्स दिला, मग आता कोणाला निवडून द्यायचा? आमदार कोण झालं पाहिजे? आमदार आमच्या हिशोबाने आता आमचा काँग्रेसचा आला पाहिजे म्हणत आम्ही. काय म्हटलं? संजय भाऊ देरकर येतेच. संजय भाऊ हो यावेळेस येऊ शकते. मला संजय देरकरला आणण्यासाठी मतदान करायला लागेल.